साहेब कसं गरिबाचा अंत पाहू नका. हां कसं घरकुल देणं तुमच्या हाती आहे. तुम्ही अशा बहाणे बनवू नका मीटिंग आहे फलाने आहे बिस्ताने. आम्हाला कागद दाखवा ना की बा या कागदामुळे आम्ही रिजेक्ट केले. आम्ही काय दुसरं म्हणून राहिलो काय. तुम्ही त्या खुर्चीवर बसल्या त्या खुर्चीचा मान आहे. पण तुम्ही जर असे धंदे करसाल तर बरोबर नाही आहे. हां गरिबाची हाय लागत असते बरं, नोकरी पुरणार नाही. कसला अंतन कसलं काय तुम्ही काय बोलून काय राहिले. अरे आज मला मीटिंग आहे, मला ऑफिसला जायचं आहे. तिकडे मीटिंग आहे ना आमची, तुम्ही इथं बडबड करून राहिले. माझी मीटिंग हुकली ना तर फालतू अजून माझ्या नोकरीवर दगा येईल. तुम्हाला काही कळते की नाही. टाटा मारू नका. काही मीटिंग नाही फिटिंग नाही. आताही तुम्ही ऑफिसमध्येच होते. आम्हाला सांगितलं मीटिंग आहे. तुमच्या दिवसातून किती मीटिंग असतात खालच्या ऑफिसले वरच्या ऑफिसले. आम्हाला येण्यात काढून राहिले का तुम्ही. हां नाही काही जनतेला तुम्ही झांबल झुंबल समजता राजा. काची मीटिंग हो घंट्यातून. हां पैसे दिले तर मीटिंग आपण. हां आम्ही पैसे देत नाही तर मग मीटिंग आहे तुमच्या. आम्हाला काम तुम्हाला असं सांगा ना की काम करणं नाही. कसल्या चाटा कसलं काय तुम्ही काय काय बोलून राहिले. भानावर आहे की नाही काही तुम्ही. हां तुम्हाला काही डोकं की काय की नाही, मेंदू आहे की नाही काही. काय तुम्ही सोबत आले याच्या. हे बुडे बा चला ना यांना घेऊन जा ना तिकडे. डोकं खाऊन राहिला ना हा माझं. अरे बा गंडन चाल त्या साहेबाला त्रास नको देऊ. चाल फालतू कसं घरावर गोटे घेऊ नको. हे बेकार असतात साहेब लोक. पोलीस आले बोलवते आपल्याला ज्याला टाकतील ताजे ॲक्शन घेतात ते. अरे बा गंटन बोट लावले पोट येते बरं साहेबाचं. काही खरं नसते बरं. आपण कसं सामान्य माणसं हातीने लावला तर साहेब कंप्लीट करू शकते आपली की मुळा माईक चांडी धरली की हा आफत ड्युटीवर असताना आपल्याला जलात झाला की जमानात घेणार नाही कोणी. एक तर गावाच्या पुऱ्या विरोधात जायला आपण त्या घरकुला सारं माजून केलं आपण गावात उघड आहे. मी दोघे जण भिऊ नका. खंबीरपणे उभे राहा तुम्ही मामागं. मी पाहतो ना साहेबाचं काय तर कोणत्या जेलात टाकतं मी जायला तयार आहे ना. तुम्ही टेन्शन ना तुम्हाला नाही काही हाती नाही लावू देत नाही. साहेब आम्हाला तुमच्या मीटिंगचं काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त कागद दाखवा तुम्ही की बा यांचे घरकुल का रद्द केले तुम्ही. एवढंच साधा आणि सरळ प्रश्न आहे. हां आणि आम्ही अर्ज फर्ज तर काही करत नाही बा. पहिले कागद पुरपूर आमची थंडीगार होईल. 100 रुपये स्टॅम्प द्या, जागा नावावर द्या, लोन द्या, लसूण द्या. हां आमची पुरी थंडीगार जिरून गेलाय तुम्ही ना. हां आता सांगा काय करावं लागते तर. सध्या स्थितीत तर मी तुम्हाला कुठलीही डॉक्युमेंट दाखवू शकत नाही. मला ऑफिसला जायचं आहे, मीटिंग आहे माझी. आणि काय बोलायचं तर माझ्या ते आहेत माझ्या इथं माझे कलिग आहे त्याच्यासोबत बोला तुम्ही. काय तुम्ही होऊन आले कलिग आहे कॉलेजी आहे. तो काय कामाचा त्यानं 150 घेतले आमच्याकडून. भ्रष्टाचारी माणूस आहे तो. तुम्ही तसे आहे का लुच्चे सांगा ना. हां त्याला भेटा म्हणता तुम्ही. तो तर साऱ्या गावाचा लुच्चा त्या टपरीवाल्या जो पैसे द्यायला लावले आणि 150 रुपये आम्हाला याच्याच मिळाल्यानं. हो साहेब काही नाही बरं. हा असेच आरोप लावून राहिला बोगस आहे माणूस. हा कपट्या बांधायच्या अंगात अवतारचं बा. कपडे नाही फपडे नाही ते बनेन भाटकं दिसते मला पागल. हा द्या काढून उठून पोलीस आले भला आणायचं नव्हती. तुम्ही खरोखर चालले जा इथून आणि थोडेसे सूत्रधाऱ्या कपडे मपडे घालून या. कसं आहे ती बरोबर नाही आहे. बाया माणसं येत असतात ती ऑफिसला. हां बरोबर आहे कसं तुमचं अर्धनग्न. मी काय कसं पोलीसवाल्यांना बोलून तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ शकतो, जेलमध्ये टाकू शकतो बरं. कोणाला धमक्या देऊन राहिले हो साहेब तुम्ही. हां मी तर उद्धार आहो ना. समाजासाठी तर उद्धार होईल मी. टाका मला ज्याला टाका कुठे न्या. पण मला कसं घरकुलाचं मॅटर काय तरी सॉर्ट आऊट करा. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की मला कागद दाखवा की कुठल्या कारणावरून यांना रद्द केलं बा यांचं घरकुल. एवढंच माझं म्हणणं आहे साहेब, दुसरं काही नाही ना. काय तर असं बजेट जमत नाही गड्या. साहेब आपल्या ढोलपुऱ्याला बोला आता काय ढोलपुऱ्याला बोला 2-4 गपके मारायला आले. हां तसं कसं काय हा मी काही मेळी देत नाही. हा आपलं डोकं खाईन आता. चा तुमचा दुसरा इलाज केला जाईल बरं. कसा आहे इथून निघा तुम्ही चला. नाहीतर मग आमच्याकडे कसं दुसरा इलाज आहे. हां तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. शासकीय कामात अडथळा आणू नका. रितसर अर्ज करा आणि मग काय तुम्हाला कागद पाहिजे ते पहा. तुम्ही तर धमक्यात देऊन राहिले बा. हां दुसरा इलाज येन तेन पोलीस स्टेशनची धमकी. अर्ज द्या धमक करून टमक करा. काहीच करत नाही ना. लुच्चे आहे ना तुम्ही. हां भ्रष्टाचार करताना लोकांना घरकुलं देता. आमच्या जो पैसे नाहीत तुम्हाला द्यायले. कागद जमा करता आम्ही थंडीगार होते. वरून तुम्हाला पैसे द्या. आमच्या उरावर बसायला आहेच तुम्ही. इमानदारीनं बाळगान जराशी. भ्रष्टाचारी करता पगारे खाता. अरे गावाचे भ्रष्टाचार करतात मग या मंदिराला दान देऊ की त्या मंदिराला दान देऊ. घरात साऱ्या बिमाऱ्याच बिमाऱ्या. कोणाला बीपी आहे तर कोणाला शुगर आहे. तुम्हाला येतील 2-3 बिमाऱ्या. बीपी शुगर अशी चाही नाही पिऊ शकत तुम्ही. कसे कसे चांगले कामं करत जा, बुरे कामं करत नका जो. तुम्ही जास्त बोलताय का. माझ्या पर्सनल विषयात कशाला जाताय तुम्ही. काय करायचं आहे तुम्हाला. ढोलपुऱ्याला बोला चला. बोला यांचा बजेट करा चला बोला.
अरे बाबा घंट्या चाल ना बाबा, ते कोणाला बोलवून राहिले ना मार खाऊन आपण ठीक. बरं रे बा घंटन, तुझ्या बरोबर आमचे ढोंगला आलो. थांबा ना तुम्ही भिऊ नका ना, यायले भेलं तर हे तर दाबून पाहतात माणसाले. कोणता ढोलपुऱ्या टोलपुऱ्या त्याला बोला ना, बोला बोला. ढोलपुरे ढोलपुरे या बरं इकडे. आलो ना साहेब आलो. बरं ढोलपुऱ्या रे, हा नाटक करून राहिला अडचणी या बरं यायला बैर ओळख त्रास देऊन राहिला फालतू आम्हाला. हाय का तू? अरे काल तर देऊन राहिला, काल हे घेऊन राहिला एका गपक्या सारखा होशील बाबू. त्याला होई ना बाजूले होय होय लवकर गेटच्या बाहेर चाल. होय घरी चालला मोठा अडी झाली का जा. ढोलपुऱ्या भाऊ तू ये ना, आमचं काही नाही ना. या साहेबांना आम्हाला घरकुल दिलं नाही. हा पोरं म्हणते मीटिंग आता आम्हाला, आम्ही एवढंच म्हटलं याला काही कागद दाखवू. हा कागदही दाखवत नाही. लुच्चीगिरी करून राहिला ना साहेब. वरून आमच्यावरच धमक्यान दादागिरा करून राहिले भाऊ. हा तुम्ही साहेब आहे की गुंडा आहे? हे माहीन तुमचं काही नाही मला माहित आहे, पण साहेबाला तरच देऊ नका. साहेबासाठी मी माणूस स्पेशल हा बॉडीगार्ड मी तुमच्या इथं. तुम्ही कसं गौपणा करू नका, त्याला निघा. दोन दोन गप केले मागणे करू तुम्ही. सांगून राहिलो मी तुम्हाला मुकोड्यानं प्रेमान. रे बापा घंटन चाल बापा, खरंच रे बा घंट्या खरंच. तो ढोलपुऱ्या मारीन बरं 2-4 गप के तुझ्या बरोबर आम्हाला बी एका रट्ट्यातल्या का 5-6 बरगड्या मुरीन तो आमच्या. अरे बापा मारखाना नाही ठी. बरं बुडबा तुम्ही म्हणून आले भांडणं करू नको तर चला तुम्ही. चला मग पाहतो याची काय मजा आहे. हो बाबा मग पोहोचा. कागदाचा जबाब कागदानं दिला जाईल ना तुम्हाला. आता पा कसे पत्र ओढतात तर हा उत्तराला तयार राहायचं आता तुम्ही फक्त. हा हे लक्षात ठेव जा. सारे चाल जमक्या मग देतो. चाल लागलो त्यान लाग लवकर चाल. रोखो खाऊ नको ओढीचा चाल. साहेबाला जरा नको देऊ. अरे जातो रे जातो रे. घंट्या आपल्याला घरकुल नाही भेटलं चालते भांडणं नको रे भाऊ. हे लोक बेकारात भाऊ, याच्या जो पैसा आहे काही करू शकतात. गरीबाला दाबून पाहतात रे, पण नको लोक यायच्या चाल आपल्या घरी. नाही नाही बुडबा असे नाही सोडा लागत नाही. तुम्ही फक्त तुम्ही थांबा. तुम्ही आता उद्यापासून येऊ नका माझ्या बरोबर. मी करतो याचा गेम बसवतो. काय तर कोणता ढोलपुऱ्यान कोणते डॉन मागवल्या येईन बॉडीगार्ड फॉडीगार्ड पा मी कसं करतो सारखे पहिले पाहिजे. झालं साहेब तुमचं काम. पिटायली की मी येता बरोबर पोयाली. चांगलं काम केलं. चला हो साहेब चला. सरपंचाला खुशखबर द्यायला लागेल की तुमच्या गावातले लोक दिले बा काढून. ते घरकुल मागणारे आले तिथे त्याची शाळा जमवली. सांगा लागेल सरपंचाला कसं एखादी गड्डी भेटली ती भेटली. शाळा लावा लागेल आता. पहा नामदेव साहेबाचाच फोन आला. जमलं वाटते राजा. सरपंच उचला फोन उचला. काय म्हणता साहेब पान. हा हा नमस्कार साहेब बोला. सरपंच तुमच्या गावातील ते 3 इसम आले होते माझ्याकडं. ते म्हणत आम्हाला घरकुल आली दाबा हे दाबा ते दाबा. कशाचं काही दिले मी काढून इथून. बरं केलं साहेब बरं केलं. कसं आता थोडंफार कसं माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. कसं आता तुमचं काम केलेलं आहे मी. तर कसं असं नाही व्हायला पाहिजे की तुमचं काम केलं आणि माझं काम झालं नाही. कसं आहे साहेब ते होऊन जाईन ना, टेन्शन ना घेऊन तुम्ही. कधी कधी आहे तुम्हाला वेळ. वेळ सांगा तुम्ही. तिथं हजर मी. टेन्शन ना घेऊ ना तुम्ही. माझं काम केल्यानंतर काही संपला विषय. ठीक आहे सांगतो मी वेळ. पण कसं आहे त्यात अजून कागदपत्री करणार आहेत काही. तर कसं लक्ष ठेव जा थोडंफार. मला कसं सांगा तुम्ही फोनवर काय चालू आहे काय नाही गावातली हालचाल त्यांची. मग पुढे बघ तुम्ही त्यांचं काय करायचं आहे. हो हो साहेब काही टेन्शन घेऊ नका ना. तुमच्यावर काहीच येऊ देत नाही ना. पुरी हालचाल सांगतो मी त्याची काय चालू आहे काय नाही त्याचं. तर त्याच्यावर काहीच होत नाही. फक्त तुम्ही कसं तटीचा येऊ नका द्यायला. काय वांधा नाही. मी इथं काहीच त्यांना येऊ देत नाही. माझे 2-3 ठेवायला जात तिथं लोक. ते त्यांना एंट्री बी नाही देत तिथं. आता तर बघितले वगैरे आम्ही त्यांना. काही वांधा नाही. हा हा साहेब. चला मग सरपंच ठेवतो मी फोन. आणि ती आपली कशी लाईन लावा पडची. हो हो साहेब तुमचं काम होऊन जाईल ना. काय वांधा नाही. हा ठीक आहे साहेब. राम राम. हो हो ठीक आहे ठेवा. ऐकलं नामदेवरा. झालं आपलं काम. वा बुडे बा झालं का. तुम्ही म्हणा घरकुल भेटत नाही आपल्याला. अरे घरकुल काय भेटणार नाही साहेब आपल्या ताब्यात आहे. भेटलं की नाही. हा तुम्ही म्हणा घरकुल कॅन्सल होते नाही होते. आम्हाला माहीतच नाही एवढी पोच आहे म्हणून तुही. जाऊ दे माझा झालं ना. काय वांधा नाही. त्या साधूच्या कानात सांगा गेलते म्हणा ते फडफड करायले. त्याचं तोंड दाबलं तरी सांगा ते साधूले. सरपंच असल्यावर कशा आपले घरकुल कॅन्सल होणार आहे. तो आपला माणूस असल्या. हो हो मी तुमचाच माणूस आहे ना. पण कसं साहेबाचा मेळ आणा लागते बरं. आता पार्टी द्या लागते साहेबाले. साहेबांना आपलं खूप मोठं काम केलं नाही तर घरकुल भेटत नव्हतं आपल्याला. साहेब जर दुसरे असते तर अरे बाबा काहीच बांधा नाही ना. पार्टी गेटी दिल्या जाईल ना. हा आता एवढं मोठं घरकुलच भेटून राहिलं 1,30,000 तर पार्टीची काय नाव देतो आम्ही पार्टी. ते आपले गेलते खांडू खराबे ती येऊन राहिलं बरं घरकुल आले. त्याची मजा घ्यायला लागते आता आपले. सरपंच येऊ तर ते येईल फक्त. आता पायान कशी मजा घेत होतं. का कुठे बा तुमचा सोबती तर काही घरकुलासाठी माझं आणून राहिला बा गावामध्ये. हा मला घरकुल भेटलं नाही. गड्या त्या गड्या सांगू थकलो बी की गड्या काही माझं आणू नको. तुला काही घरकुल भेटत नाही. अटी गरीबाचा न्याय नेणारं कोणी नाही भाऊ ग्रामपंचायतमध्ये. तुले काही कोणी होंगत नाही ना. अरे जा कसं मोठ्या लोकांची सत्ता.
ते म्हणतीन तसं त्याला भेटतात घरकुलं. गरीबा कोण नाही नेते भाऊ, पण तो ऐकत नाही डनी. रघु ऐकून नाही राहिला ना. आता हे बुडं किती वगारलं तरी या बुड्याची डाळ शिजणार आहे का? काही शिजत नाही एवढी डाळ. हेच तर खायला बसेला मोठे लोक निवडून येला हेच. यायलेच तर खायला कमी पडते. नाल्या खाय, संडास खाय, हे खाय ते खाय. हे घरकुला ते पैसा दाबून राहिले. तो 10,000 देईन 5,000 देईन त्याला घरकुला नंबर आहे. त्या बुड्याला म्हणा काही डोक्याला ताप न घेऊ बापा म्हणा, तुला काही भेटत नाही मला घरकुल. न बा पाटील मी सांगितलं ना त्याला, तू या रिकाम्या फंद्यात पडूच नको बापा. झोपल्यात राहायचं झोपल्यातच राह, काही आहे घरकुलाच्या नांदी लागू नको. पण तो गंठी चालू नाही देऊन राहिला, तोही बैकून देऊन राहिला त्याला. नाही रघु तर मामातला ऐकते, तो देऊ लागली बैकोला त्याबरोबर. तू झुमरे यायचो उकडे गेले ते आता काही दिसून नाही राहिल्या गावामध्ये. पप्पा ते गेले साहेबाला भेटायला, पंचायत समितीला जातो म्हणत, घरकुला साहेबाला भेटतो. काय आहे तर पाहतो म्हणत आमचं घरकुलाचं. आम्ही दारिद्र्यशी खाली बसल्यावर आम्हाला तुम्ही घरकुल दिलं नाही साहेबाला जबाब विचारतो. येस तर मोठा मूर्खपणा. साहेब काय देते गाजर हाती आता. साहेबाची मिली भगत आहे याच्यामध्ये. कालच गेले म्हणा बाबा तोंड वाजायला घेणार तिनं फाडं तोडं खर्चून. चहा पाणी नाश्ता ना आपल्या खिच्याला भार आहे, आपलेच पैसे चालले. साहेब भेटतही नाही येईल तुम्हाला सांगतो कुठे बाबा. तेही म्हटलं मी की जाऊ नका, काही अगोपणा करू नका, तडसा जाऊन काहीच फायदा होत नाही. हे साऱ्याची मिली भगत असते, खाऊन पिऊन गरम असतात हे लोक. तो साहेबच काय म्हणणार आहे काय बोलणार आहे तुमच्यासोबत, तोही थुक्याला थुका जोडून देईल आणि तुम्हाला घरी पाठवून देईल. याईने काय ऐकलं नशीन मग तुमचं. बरोबर आहे, ऐकतच नाही माणूस. जोपर्यंत झटके बसत नाही माणसात लोक ऐकतच नाही. हो ना गणा, काच्या काय ऐकतात रे बा आपल्या म्हटलं. ऐकलं नाही ते गेले. घ्या म्हणा झटकी जडीसा, साहेब दिदी येईल काढून. काय खरं आहे होते काचं काही घरकुल फरकुल भेट. उठे बा घरकुल भेटतच नाही ना, फालतू खर्च कर नाही. जाऊ दे तो विषय. फोन लावर त्या रघुला फोन लावतो, त्या बुड्याले मा दोस्ताले लावर फोन. माझं एक मोबाईल नाही घरी राहिला मा. बरोबर बा आता लावतो ना फोन, आता लावतो. आता याला भरला काल फोन आला, जखमीवर मीठ टाकेले. काय खरं बा खबर घेतात लोक. हा बोल बोल लायना पाटील बोल. हा हॅलो, हा बुडे बा, हे मोतीराम बुडे बोल, तुमचा दोस्त. हा बोल मोतीराम, काय म्हणते रे? अरे बाबा काय झालं त्या घरकुलाचं, देते का साहेब, देते का? अरे बा जाऊ दे, तो विषय काही विचारू नको तू. काय पण आमच्या का जखमीवर मीठ चोळायला तुला फोन केला बा घरना दे. पहिले असं डोकं उठलेलं का? बरं अरे काय झालं हे तू सांग. काय मी तुझ्या जखमीवर मीठ सोडू? सांग काय झालं, जमते का मी? बा कायचं काही घरकुल भेटणार बा, आपल्या काही नशिबात घरकुल नाही बाबा. जाऊ दे तो विषय आता, बंद कर बा. तो विषय बंदच केला आम्ही ना. काही घरकुल पाहिजे नाही, फरकुल पाहिजे नाही बा. मुळली ते गांडी. अरे मी तुम्हाला सांगू की भाडं थोडं खर्चू ना गड जाऊ नका. आपला न्याय कोणी नेत नाही दडसा, कोणता साहेब ऐकत नाही आपल्या म्हटलं. त्यानं पैसे गेले असतात बा पहिले, त्यामुळे आपल्याला तडसा हे करतात का? गेले मोठे टोले घेत तडीसा. जाऊ दे बा, झाली आमची जान चुकी आता डबल नाही बा. हे घरकुला नान सोडला मी. कामाला जात जाईन बा, घरी येत जाईन. जाऊ दे, ठेव फोन, ठेव बरं, डोकं नको. बरोबर ठेव फोन, आला की भेट. हा घे ना म्हणा बुड्या दाबून. काल गेल तर वय करायला साठी बुडे बा असं असते. गेले बड्या थोड्यात पैसे गेले, चहा पाण्यात नाश्त्याची गेले, रोजदारी पडली. ये म्हणा घरकुल नेन काहीच नाही. भाऊ सांगून ऐकत नाहीत, नाही आवडल्या कुत्र्याला जवळ जास्त. हा बुडे बा ते तर आहेच म्हणा. चला हो चाल बापा चाल. थांबून काय करतो, माहीत होत्या नव्हतं जिथे पित्र होतात म्हणून. काही खरं नाही हे. गेले मोठे घरकुल मा गेले, आले हिंबटून करू. आईल्या का गंठ्यातून फसवलं रे बा. गावातल्या लोकांचे फोन येऊन राहिले, मजा घेऊन राहिले. त्या मोतीरामचा लाईना फाटला फोन आलता मला. काय बोटे बा घरकुल भेटलं काय, आता काय सांगू त्याईले. जखमीवर मीठ चोळ्याला लोक तयारच आहात. काय बा नाही भेटलं तर पुरते, पण असे टोले नाही घ्यायला पुरत बा गंठ्या. गंठ्या तू ऐकून पुरा बँड फसला बा. एक तर आम्हाला त्याच्या कामाला जावं लागते रे बा, त्याच्या विरोधात गेलो का आम्ही. आम्हाला ते आता काय तू कसं करतात तो का करतात आता आम्हाला. अरे तुम्ही दोघं जण भेटा खूपच. हे फोन करणारे जखमीवर मीठ चोळपून राहिले, तुमच्या चोपडू द्या, किती चोपडा होऊ द्या आग आपली. आणि तुम्ही कामाला जा लागते या घरी म्हणून घेऊ नका. सण त्याला कामाला सांगाच लागते, शनिवार घेऊ तुम्ही असल्यावर तुम्ही खाली भेटा. मी करतो ना सारखं, तुम्हाला घरकुलच देईन, हा शब्द आहे आपला.
जान जाय पण वचन ना जाय. हा, तुम्ही काय समजून राहिले? काय म्हणून राहिला बा, सारखं करतं काच सारखं होते, उलट होऊन राहिलं ना. त्या साहेबाबरोबर भांडण केलं, तो मारायला आलता, त्याच्यात गुंड वागवायला बॉडीगार्ड आहे म्हणते, पोलिसाही धमकी देऊन राहिला तो साहेब. कागद दाखवायला तयार नाही, तू म्हणतो घरकुल भेटते, काच झेंडफायचं घरकुल भेटते, त्याबरोबर आम्हाला अटको जायला का? अरे गुडेबा, ह्या कोळल्या धमक्या कारण येईन खायला पैसा. आता माहिती आधी का टाकतो ना 2005 नुसार, मग पा कशी दडदड कागद देतात ते हातीत. तुम्ही भिवू नका, तुम्ही रुपये खर्च करू नका ना, आता येऊ बी नका. पुढं तुम्ही सांभाळतो, काय करायचं आहे तर. बा गंठन, तू आमच्यासाठी काही टोली घेऊ नको रे भाऊ. आमच्यासाठी काही भांडण करू नको, काहीच नाही भाऊ. चांगलं आहे, चांगलं राहू दे बापा. फालतू धड्या गांडीत बिबा घालू नको. आमच्यासाठी गावात वाईट होशील, तू तर वाईट होशील, आमचाही कार्यक्रम करशील बा. गावातले लोक बेकार आहेत, कामाला जा लागते रे त्याच्या प्रश्न बा. या गावातल्या लोकांसोबत दुश्मनी घ्यायला पुरत नाही गड्या. कुठचा काटा कुठे काढतील काही सांगता येत नाही, नो गॅरंटी आहे भाऊ. एक तर आपण पडलो गरीब, त्याच्यासारखे पैसे आले नाही. त्यापेक्षा नानसोड बाबा त्या घरकुलाचा, सडेल पैशाचा त्या घरकुलाचा, जाऊ दे, नाही भेटलं पुरलं. अरे बुडेबा, आपण असे दबतो भेतो द्यायले म्हणून ते फायदा घेतात ना. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? मी लढायला तयार आहे ना, काही होईन तर दगा फटका मा बरोबर होईन, तुम्हाला काहीच होऊ देत नाही मी. आजपासून मी तुमच्या घरी येणार, तुम्ही माझ्या घरी येऊ नका, पण तुम्हाला घरकुल भेटून देईन मी. तुम्ही भिवून राहिले ना, तुम्ही काहीच करू नका, टेन्शन ना घेऊ, भिवू नका. कोण गरीबा म्हणून आपल्याला घरकुल नाही देतील काय? घरकुल कोणाला भेटते? गरीबाला भेटते. श्रीमंतासाठी आहे का? 10 एकरवाल्यासाठी आहे का घरकुल? या सायाचे बिल्डिंग आहे, बिल्डिंग लागल्या नाही घरकुल काय पाहिजे माझं द्यायले. ह्याचा फायदा घेऊन राहिले, आपण बोलत नाही म्हणून आपण दबतो द्यायले. जाऊ दे ना बघड्या, जाऊ दे ना. नाही तर नाही, सायाचं घरकुल आणू नको लागू रे भाऊ. खरंच गड्या गंठ्या, आमच्यासाठी तू बी काही वाईट होऊ नको आणि आम्हाला काही वाईट करू नको. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. अटीसा इसर, तू विसर, आम्ही इसरतो. मुकड्यानं आता गाडीत बसून चालले जाऊ घरी. नाही, घरी तर जाऊच आपण. घरी जायबद्दल नाही ना, घरी जाणं जाणं अरे का मुक्काम करायला थोडी आलो आहोत. फक्त कसं भिवू नका तुम्ही. खंबीर उभे राहा. कोणी काही म्हणेन तर मला सांगा तुम्ही. टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही टेन्शन फ्री राहा. तुम्ही टेन्शन मध्ये आले की माई मग 7 जातात 5च राहतात. आता हा विषय आपण घरी गेल्यावर करू. आता सध्या हा विषय मोडून टाक. काय आहे तर चाल बरोबर पटकनी चाल. हा रे बा, आपली गाडी लागीन, आता गाडीत बसून चालले जाऊ घरी. आणि आता घरकुल बोंबलू नको. साहेबात असं करतो तसं करतो, हा अर्ज करतो, काहीच करू नको बापा. आमच्यासाठी काही तूही टोले घेऊ नको, तूही वाईट होऊ नको, आम्हाला वाईट करू नको. ते भिवून राहिले भाऊ, कासनी पडले रे भाऊ हे दोघं जण बी, म्हणून तर भिवून राहिले. यायला वाटते गेला तर जा लागते काय, पण यायला कायदा माहीत नाही, आपल्यासाठीच कायदा बनले. तेवढा त्याला माझ्या तेवढा आपल्याला माहीत पाहिजे ना. पण हे लोक आता भिवून राहिले. जाऊ दे, आता गरीब आहे बिचारे, वावरात जाणार आहेत, काय समजते यायले. बरं चला, गाडीत बसून चालले जाऊ घरी. चला चाल, गाडी लागली आपल्याला, चाल. चला बसा. लेखा देवलाल यायला पुरलं नाही पा याच्यासोबत. लेखा गावात सारी थू होऊन राहिली. आता आपल्या नावाचे काही खरं नाही लेखा. सारे लोक तोंडावर थुकतात आपल्या. जाऊ द्या कुठे बा, आता काय करता आपण. गद्या याच्या मागं येणारे घरकुल लाल होते ना आपल्याला. घरकुली भेटले नाही, काय नाही, सारी बदनामी झाली आपली. रे आले रे ते कुठे बा, हे तर आपलं तोंड झोड्याला हजर बी आहेत बापा. माहीत पडलं टेले बी. हा न गळा झाला कचरा आपला, या घंट्यात झाला कचरा गेला. काय थंडी, ऑफिसले जातो, इकडे जातो, भेटलं घरकुल. घेणं दाबून वय फडफड करते. समजा तुमचं झेंडफणी लागलं असतं. थंडी, अरे पुरी थंडी व्हायला आता. आता पाय ना, खालचा वटवर नाही होऊन राहिला ना, तोंडावर लटकले नाही यायचे, तोंडावर नुसतं दिसून राहिलं. घ्या, हसून घ्या, बोलून घ्या. घाला ना बोट, कदलो घालता बोट. तुमच्याजवळ पैसा आहे म्हणून तुम्ही काही करसान का? मी बिगण ठ्या, टेन्शन ना घेऊ, मी तुम्हाला पुरा पुरतो. नंगा असेल पण पुरा, तुमच्या मागं जा हात धुवून. घंटे ह्याच्या तोंडी लागू नको रे हो. चाल आपल्या रस्त्यानं मोकड्यान घरी बा. चाल. अरे बा घंटून जाऊ दे बा, याच्या नको लागू. मोठे लोक आहेत, पैसे आले आहेत बाबा, याच्या कुठं लागला. थांबा न तुम्ही पहिले काय बोलता हे पाहू द्या. बाबू घंटन, अजून तू दुधाचे हॉट नाही वाहिले आणि तू मला चॅलेंज देऊन राहिला. 20 वर्ष झाले ग्रामपंचायत चालून राहिलो ना. काय तर घरकुल भेटलं घरकुल. साहेबा जातो, इकडे जातो, तसे जातो. सोपी वाटलं तुला? वाटतं घरकुलाच का सोपी नाही बापू ते. सरपंच गंठ्याला अनुभव कमी आहे ना. अजून त्यानं अजून कुठे टोले घेतले. आता पहिलाच टाइम आहे त्याचा, त्याला अजून झटके माहित नाहीत ना.
घ्या तुम्ही मजा घ्या, मी काहीच म्हणत नाही तुम्हाला. माझ्या दुधाचे होटही नाही व्हायले, मला काही समजत नाही, मी पागल हेंबाळावा मी. हा, पण कसं आहे, मला गरीबाला न्याय दे ना. मी मा पोरीनं काय करायचं करी. घाला तुम्ही तोंड घाला, काहीच वांधा नाही. बोटं घाला, तोंड घाला. आम्ही काय मजा घ्या रे बा. आला मित्र, होर धागा आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. घरकुल आणल्याशिवाय मी काही थंडा बसणार नाही, घरकुल येणारच आहे. हां, फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ कसं शेअर करा. मित्र, अशी सेटिंग असते घरकुलाची, बेकार नांद आहे. मित्रांनो, व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून घ्या, कोणाच्या काही मनाला लागून घेऊ नका. आपण फक्त कसं विषय कॉमेडी म्हणून बनवतो, नाहीतर मग कसं एखादा म्हणून बापा असंच कोण बोलले तुम्ही, असं नाही व्हायला पाहिजे.